तुझ्या हातात पडते. मागील वर्षभरातील तुझ्या दयेबद्दल, कृपेबद्दल, तुझ्या आशीर्वादाबद्दल, तुझ्या चांगुलपणाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आमची योग्यता नसतानाही प्रभू तू आम्हाला आशीर्वादित केलेला आहेस, आम्हाला सांभाळलेला आहेस, आम्हाला चालवलेला आहेस. प्रभू आम्हाला काही कमी पडू दिले नाहीस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आज या नववर्षारंभी प्रभू आमचं समर्पण आम्ही तुला करतो आणि विनंती करतो प्रभू, या संपूर्ण वर्षभरामध्ये तुझी दया, तुझी कृपा, तुझं सहाय्य, तुझा पुरवठा आणि तुझी सामर्थ्यशाली उपस्थिती आमच्या जीवनामध्ये असू दे. संपूर्ण वर्षभरात तू आम्हाला चालवावंस, तू आमच्या सोबत राहावंस, तू आमची काळजी घ्यावीस आणि या जगातल्या सगळ्या वाईटापासून आमचा बचाव करावास, अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. मी सर्वजण तुझ्या हातात पडतो प्रभू. बोलणाऱ्या तुझ्या दासाला देखील तुझ्या पवित्र सामर्थ्यशाली हातात देतो. तुझ्या दासाला देखील आमच्यामध्ये पवित्र आत्म्याद्वारे उपयोगात आण. आणि प्रभू तुझं वचन तू त्यांना दिलेलं आहेस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि आज ते आमच्याकडे येत आहे प्रभू, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि प्रभू आम्ही त्या शमूएल बाळासारखं आज आम्ही सर्वजण मिळून बोलतो की हे परमेश्वरा बोल, तुझी लेकरं ऐकत आहेत. धन्यवाद असेल येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो. आमेन. हालेलुया. देवाला धन्यवाद असो. यावेळेस मी अतिशय सन्मानाने देवाचे दास रेव्हरंड अनुप हिवाळे यांना निमंत्रित करतो की त्यांनी पुढे यावं आणि नूतन वर्षाचा आशीर्वादित संदेश त्यांनी आपल्याला द्यावा. टाळ्या वाजून आपण त्यांचं पुन्हा एकदा वेलकम करूया प्लीज. तुम्हा सगळ्यांना परत एकदा नवीन वर्षाच्या भरघोस शुभेच्छा. आणि ही जी देवाच्या वचनाची संधी आहे, ही जेव्हा मला मिळते, ज्या ज्या ठिकाणी मला जायला मिळतं, तेव्हा एक अंतःकरणावरती ओझं असतं की देवाने त्याचं गौरव करण्याकरता त्याच्या वचनातून लोकांच्या जीवनाशी संवाद साधावा. आणि बस त्यापेक्षा जास्त काही झालं नाही तर चालेल, अशीच माझी नेहमी प्रार्थना असते. आणि आजच्या ह्या दिवसाविषयी मी लगभग मला वाटतं एक 10-15 दिवसापासून तयारी चालू आहे प्रार्थनेनुसार. आणि इच्छा हीच आहे की आजही देवाने प्रत्येकाला भरघोस आशीर्वाद देऊन त्याच्या वचनातून आज चालवावं आणि प्रत्येकाचं मन नवीन वर्षासाठी आनंदी करावं, अशा प्रकारचं वचन आज आम्हा प्रत्येकाला मिळणार आहे. आपण ज्या ठिकाणी आज बसलेलो आहोत, ठिकाण म्हणजे वेळ म्हणजे पृथ्वीची कुठली तरी जागा, नगर. 1 तारीख 2026 वर्ष, हे अचानक झालेलं नाही. याची सुरुवात झालेली आहे कुठेतरी प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आज तुम्ही देवाच्या चरणाजवळ येऊन बसला, त्याची सुरुवात कुठेतरी झालेली आहे. नाहीतर हा दिवस मिळणं, पैसे देऊन देखील मिळत नाही लोकांना देवाचं वचन ऐकण्याची संधी. त्या देवाला खूप खूप आभार, कारण त्याने ही सुंदर संधी तुम्हाला दिलेली आहे, मला दिलेली आहे. देवाच्या वचनामध्ये जाण्या अगोदर पास्टर ताराचंद चक्रनारायण, त्यांची पत्नी, लेकरं, मी त्यांचा खूप आभार मानतो. आणि त्यांच्या प्रेमाबद्दल मी देवाकडे त्यांच्यासाठी मागेल की देवाने त्यांना भरघोस आशीर्वाद देऊन ह्या शहरासाठी त्यांचा वापर करावा, महाराष्ट्रासाठी त्यांचा वापर करावा. तुमच्या सेवेत
जी सुंदरता आहे, जे साधेपणा आहे, त्याचा देखील मला खूप खूप अभिमान आहे. आणि 1994 मध्ये आपण ती लव महाराष्ट्र, लव नगर अशा प्रकारची जी ट्रॅक्स डिस्ट्रीब्युशनची सेवा केली, त्यामध्ये खूप लोक प्रभूकडे आले. आणि काही लोकांना आम्ही ओळखतो, काही लोकांना आम्ही आता ओळखत पण नाही, कारण खूप वर्ष होऊन गेली. परंतु या सगळ्या गोष्टींचा एक विशेष परिणाम माझ्यावरती झाला व्यक्तिगतरित्या. तो म्हणजे अधिक देवाच्या सेवेमध्ये जाण्याची जी इच्छा थोडीशी होती, तिला जवळजवळ आग लागल्यासारखी ती भडकली. आणि त्यानंतर परत नगरला यायचा वेळच मिळाला नाही. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देवाची भरपूर सेवा केली. आणि ही परमेश्वराचीच योजना आहे की बऱ्याच वर्षानंतर परत आज चर्चच्या बाहेर कुठेतरी रेव्हरंड ताराचंद चक्रनारायण, मी, आम्ही परत एकदा एकत्रित आहोत. आणि ही देवाचीच कृपा आहे. मग हे जर उदाहरण मी तुम्हाला सांगायचं झालं तर 94 ते आज कितीतरी वर्ष झाली है ना, 32 वर्ष झाली. आणि आजही देवाचं वचन सांगण्यासाठी तत्पर उभे आहोत. तर ह्यापेक्षा जास्त देवाकडनं आम्ही काय मागायला पाहिजे? व्हॉट कॅन आय आस्क गॉड मोर देन दिस? व्हेरी थँकफुल. खूप खूप देवाचे आभार. आपण एक पॅराग्राफ मी वाचणार आहे, इंग्लिशमध्ये माझ्याकडे, आणि त्यानंतर आपण प्रार्थना करू आणि देवाच्या वचनांमध्ये जाऊया. मत्ती वर्तमान याचा 28वा अध्याय आणि 11 ते 15 वचने मी इंग्लिशमध्ये वाचतो. Now when they were going, behold, some of the watchmen came into the city and shewed unto the chief priests all the things that were done. And when they were assembled with the elders and had taken counsel, they gave large money unto the soldiers, saying, Say, his disciples came by night and stole him away while we were sleeping. And if this come to the governor, we will persuade him and secure you. So they took the money and did as they were taught. And this saying is commonly reported among the Jews until this day. मराठीत मी ह्याचं सांगणार आहे, ह्यावरती आपण थोडंसं मनन पण करणार आहोत. पण त्या अगोदर कम लेट्स लुक टू द लॉर्ड इन प्रेयर. Loving, merciful Heavenly Father, we bring our hearts, our desires into Thy loving hands. And Father, we pray that show us the way how the enemy will not overcome Thy people. In Jesus' name we pray. Amen. संध्याकाळची वेळ होती. प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू झालेला आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि लोकांमध्ये एक विशिष्ट भय निर्माण झालेला आहे. त्याचे 12 चेले वेगवेगळ्या दिशेने भटकलेले. काही ते एका ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावरती त्यांना मारण्यात आलं, तिथपासून साधारण 3 किलोमीटर अंतरावरती एक घर आहे आणि त्या घरामध्ये हे सगळे बसलेले आहेत. थोमा कदाचित नाहीये त्या घरात. जुडास इस्करियोट त्या तिथे नाहीये. तो कुठे गेला सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ही बातमी देवाच्या शिष्यांकडे नाहीये पहिल्यांदा की प्रभू उठला आहे. ही बातमी जाते त्या शिपायांच्या द्वारे जे ख्रिस्ताचे विरोधी आहेत त्यांच्याकडे. लक्ष द्या, प्रभू उठला आहे ही बातमी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की काही स्त्रियांनी पाहिलं, त्यांना दर्शन दिलं देवाने. पण ती पण एक सुंदर घटना आहे. पण सगळ्यात प्रथम जी घटना आहे की त्याचे जे विरोधी आहेत त्यांच्याकडे ही घटना पोहोचलेली आहे. आणि ते जाऊन आता कुणाला सांगतायत? जे याजक आहेत, ज्यांनी प्रभू येशूला क्रूस खांबावरती पाठवण्याकरता भरपूर प्रयत्न केले आणि सक्सेस पण झाले. त्यांनी त्याला क्रूस खांबावरती दिलं
आणि त्यांच्याकडे ही बातमी कळलेली आहे. मला कधी कधी असं वाटतं जर मनमोहन देसाई किंवा काय ते करण जोहर अशा मोठ्या लोकांना जर सांगितलं की एक प्रभू येशू ख्रिस्तावरती तुम्ही पिक्चर काढा, मूवी बनवा, तर ते वाचतील आणि वाचल्यानंतर म्हणतील अरे बापरे किती सुंदर गोष्ट आहे की हा ज्याला मारलं तो परत आला, तो जिवंत झाला. आणि त्याला आपण थोडीशी ट्विस्ट देऊया. आपल्याकडं जेव्हा एखाद्या मूवीच्या हिरोला खूप मारलं जातं, तो चिखलात पडलेला आहे आणि सगळ्या थिएटरमध्ये शांतता असते, त्यांना असं वाटतं की अरे काहीतरी कर, मग त्याचा एक डोळा उघडतो, असा पूर्ण स्क्रीनवरती एक डोळा उघडतो, मग दुसरा डोळा उघडतो, मग तो उभा राहतो, मग शिट्ट्या, मग पैसे, अरे वा 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 आमचा हिरो परत आला. मग तो हिरो जातो कुठे? कहा गए वो लोग जिन्होंने मुझे मारा, है ना? तुला दाराला पाय भाई मारून सांगणार बघा आम्ही आलो. पण आमच्या प्रभूने त्यांच्याकडे एक सेकंद देखील घालवलं नाही. He did not go back to those who were killing him, those who have killed him. तो गेला का त्यांच्याकडे? तो त्याच्या लेकरांकडे तो आला, त्याच्या शिष्यांकडे तो आला आणि तो पण अगदी शांतपणे. No, he is the hero who never went back to the one who defeated him or the one who killed him. तो बदला न घेणारा परमेश्वर आहे, कारण तो बदला घेत बसण्यात वेळ घालवणारा परमेश्वर नाही. समजा आपण जर काळजीपूर्वक पाहिलं तर असं व्हायला पाहिजे होतं की कुणी मला मारलं, मला त्यांच्याकडे घेऊन चला, मग मला त्यांना दाखवू द्या. शिष्यांनी देखील प्रभू येशूचं जे शुभवर्तमान आहे ते घेऊन त्या लोकांकडे ते गेले नाही की कुठल्या शिष्यांनी त्याला मारलं, कुठल्या शिष्यांनी त्याला थापण मारली, कोण त्याच्यावरती थुंकला. म्हणजे पूर्ण ती लिस्ट जी असते ना, हिने मला हे बोललं, त्याने मला ते बोललं, माझ्या घरात असं झालं, मला त्यांनी असं सांगितलं, काय म्हणतात मराठीत, चुकल्यांकडे प्रभू येशू ख्रिस्ताने एक सेकंद वेळ देखील चुकल्या करणाऱ्यांना दिलेला नाही. ही सुंदरता आहे आपल्या प्रभू येशूची आणि ते आपल्याला विसरून चालणार नाही. त्यांनी जर ठरवलं असतं तर त्या दिवशी तो जाऊन त्या सगळ्यांना पटके मारून अजून एक चांगला पिक्चर तयार झाला असता, पण तो पिक्चर तसा नाहीये. ते जर घडलं नसतं तर कदाचित माझं तारण झालं नसतं. त्याला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त झालं. बरोबर? आज इथं बसलेल्या प्रत्येकाला जो संदेश मी सांगणार आहे तो संदेश आपण कुठं बसतो, आपण कुठं उभे राहतो आणि आपण कुणासाठी चालतो याविषयी मी संदेश सांगणार आहे. आपल्याला खाली बसवणारे, आपल्याला दोष देणारे लोक, आपलं पाप ज्याला माहितीये ते घेऊन आपल्यासमोर डान्स करणारे लोक, त्यांच्याकडे आपल्याला जायची गरजच नाही. कारण माझ्या प्रभूने जे मला सांगितलं ते घेऊन मला आता पुढे निघायला पाहिजे. जो अध्याय मी वाचला, ज्या अध्यायाची जी वचनं वाचली त्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे, ह्याच्यानंतर ग्रेट कमिशन आहे, देअरफॉर गो अँड मेक डिसायपल्स ऑफ ऑल नेशन्स. पण त्या अगोदर ही जी महान आज्ञा प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना दिली की जा आणि सृष्टीच्या अखेरपर्यंत जाऊन ती सुवार्ता सांगा, त्यांना बाप्तिस्मा द्या आणि मी तुमच्या संगती सदैव आहे. ही जी ग्रेट कमिशन प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना दिली त्या अगोदर काय झालेलं हे वाचणं गरजेचं आहे. वचन 11 ते 15 आणि त्यात काय पाहायला मिळतं आपल्याला की या ठिकाणी आता एक चुकीचं गॉस्पेल सांगितलं गेलेलं आहे. काय जाऊन सांगा म्हटलेलं हे शिपाई येऊन सांगतात त्यांना, अहो तो खरंच उठला, तो खरंच उठला आहे. ही बातमी अजून डिसायपल पर्यंत पोहोचलेली नाहीये, चर्चा सुरू आहे. मग काय सांगतात, तुम्ही काय करत होते? शिपायांना विचारलं तुम्ही काय करत होते? ते काय बोलले, आम्ही झोपलो होतो. आणि जे शिपाई झोपतात रोमी सरकारकडनं त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. त्यांना झोपायचा अधिकार नाही. तुम्ही झोपला, ती चोरी झाली तर तो चोर नंतर पकडणार, पण जे झोपले होते त्यांना सगळ्यांना फाशीची सजा होते. आणि रोमन गव्हर्नमेंटला ज्या
त्यांचं जर तुम्ही काळजीपूर्वक जर अभ्यास केला तर रोमन गव्हर्नमेंटला कुणाला शिक्षा द्यायला खूप आवडायचं. म्हणजे तो एक सणच साजरा करायचे. कुणाला जर शिक्षा द्यायची झाली तर ते काय करायचे, साठवायचे लोकांना. किती 4 चोर झाले, 15 झाले, 20 झाले, जेव्हा 100-1 चोर होतील मग त्या सगळ्यांना मोठं एका स्टेडियम मध्ये आणणार आणि मग वाघ वगैरे त्यांच्यावरती सोडणार, सगळ्या गावाला बोलवणार, सगळे त्यांचे अधिकारी सगळे येऊन बसणार आणि मग ते वाघ त्या चोरट्यांना कसे खातात ते बघणार, आनंद करणार. अशा प्रकारचे वृत्तीचं हे साम्राज्य होतं. म्हणजे दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आनंद करणारं असं साम्राज्य होतं. आणि ह्या साम्राज्यामध्ये हे जे शिपाई झोपले म्हणून सांगतात तर ते त्या गँगमध्ये गेले असते, त्यांनाही फाशी दिली असती किंवा सिंहाच्या समोर टाकलं असतं, त्यांना खायला दिलं असतं वगैरे. पण या ठिकाणी कसं लिहिलेलं आहे की ते सांगतात जर ही बातमी जर गव्हर्नरला कळाली की प्रभू येशू उठला आहे आणि त्याची बॉडी जी आहे ती खरोखर उठलेली आहे, तर तुम्ही झोपत होते तर आम्ही तुम्हाला वाचवतो. आम्ही काय करू, वी विल गिव्ह ब्राईब टू देम. आम्ही त्यांना लाच देऊ गव्हर्नरला आणि सांगू की त्या लोकांना त्याला त्याचे जे डिसायपल होते ते आले आणि ती बॉडी चोरून घेऊन गेले, तो उठला नाही. मला सांगायचं तात्पर्य हे की ज्या लोकांकडे फॉल्स गॉस्पल आहे, खोटं सुसमाचार आहे, खोटं शुभवर्तमान आहे, त्या लोकांच्या संगती गव्हर्नमेंट पण आहे. आपल्याला ते पाहायला मिळाले. ते तुम्ही जर काळजीपूर्वक मराठी बायबलमध्ये वाचाल तर तुम्हाला इथं पाहायला मिळतं की हे जे शिपाई आहेत त्यांना आता सांगितलं जातं की तुम्ही काय करा, लोकांना जाऊन सांगा की तो उठला नाही, तो उठलेला नाही, त्याची शिक्षा आले आणि ते चोरून घेऊन गेले, आम्ही त्यावेळी झोपलो होतो. आणि हे करण्याकरता त्यांना चांदीचे पैसे पण दिले, नाणे पण दिले. मग यांच्याकडे सत्तेतले सगळे लोक यांच्याकडे, यांना चांदी दिली, पैसे दिले खोटं गॉस्पेल सांगण्याकरता, ते पैसे पण त्यांच्याकडे. आणि सुवार्ता ते घेऊन निघाले. म्हणूनच मी सुरुवातीला बोललो ना, आपण इथे जे बसलेलो आहेत आज 1 जानेवारी 2026, हा काय ऍक्सिडेंट नाहीये, ही परमेश्वराची कृपा आहे. पैसे देऊन ख्रिस्त उठलेला नाही हे सांगण्याकरता पूर्ण राजवट ज्यांच्या पाठीमागे होती, तो गॉस्पेलची प्रथा, ती गॉस्पेलची मूवमेंट, ती घाणेरडी वार्ता देवाच्या शुभ वार्ते पुढे टिकली नाही. हालेलुया. मग आज तुम्हाला भीती वाटते का भारतात आपण कसं राहणार? आपल्यापेक्षा फार कठीण परिस्थितीमध्ये देवाच्या शिष्यांनी की देवाचं वचन घेऊन जायला सुरुवात केली, लपून बसले आणि सगळ्यांना मारून टाकले. शेवटी 12चे 12 जे डिसायपल होते, मत्तियास जो 12वा नंतर निवडला, तो सगळ्यांना, फक्त योहान त्यात वाचला, तो पण म्हातारपणी तो पण मारला, कष्टानेच तो वारला. सगळ्यांचा मृत्यू झाला अपघाताने, त्यांचा छळ करून. पण कुणी पण थांबलं नाही, त्यांना कुणी पैसे दिले नाही. सुवार्ता सांगण्याकरता कुठल्याही शिष्याला कुणी त्यावेळी पैसे दिले नाहीत. प्रभू येशूच्या विरोधात जाण्याकरता लोकांना पैसे दिले. आपल्यासारखंच वाटतं ना, सध्या अशीच परिस्थिती वाटते ना की देवाच्या विरुद्ध जाणाऱ्यांना हातभार लावतात लोक. आम्ही गव्हर्नरशी बोलू, आम्ही कमिशनरशी बोलू आणि तुमच्यावरती काय आलं होतं आम्ही तुम्हाला सोडू. मला हे वाचताना आपला देश दिसायला लागतो आणि म्हणूनच आनंद होतो की करा, तुम्ही करून बघा आणि मग तुम्हाला कळेल ती कबर कशी खुलली आणि तो कसा जिवंत झाला आणि त्याच्या विरुद्ध एकही टिकणार नाही. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या मुख्य संदेशाकडे मी येतो. मग आपण कसं जगलं पाहिजे? जसं त्याचे डिसायपल जगले तसं आपण जगलं पाहिजे. जर माझा विरोधी मला खाऊन टाकणारच नाही, जर
कुठलीही सत्ता मला खाली पाडू शकणार नाही, तर मी कसं जगलं पाहिजे. आणि त्यासाठी मला काही 2-3 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे मी. आणि आपण मग स्तोत्र संहिता 1च्या पहिल्या वचनावरती थोडंसं अध्ययन करणार आहोत आणि वेळ जास्त घेणार नाही. 15व्या शतकामध्ये काय झालं? 15व्या शतकाच्या सुरुवातीला लोकांना बायबलचं वाचन करण्यास मनाई झाली. आता एक किती चाललंय 2026. 1517 मध्ये 17 पर्यंत देवाचं वचन वाचण्याकरता लोकांवरती बंदी होती. का बंदी होती? कारण बायबल त्यांच्या भाषेमध्ये नव्हतं. बायबल फक्त ग्रीक, हिब्रू आणि लॅटिन भाषेमध्ये होतं. आणि ज्यांना लॅटिन भाषा येते त्या लोकांनी असं ठरवलं की ज्यांना लॅटिन येते ते लोक, जे मॉन्स आहेत किंवा जे मोठमोठे अधिकारी आहेत, बिशप आहेत, फक्त त्यांनी वाचायचं आणि बाकीच्या लोकांनी फक्त ऐकायचं. मग एकदा काय झालं, एक मार्टिन लुथर नावाचा मुलगा होता. तो त्याच्या वडिलांना म्हणाला की मला पण हे शिकायचं. मग त्याच्या वडिलांची खूप ओळख होती त्या चर्चच्या अधिकाऱ्यांबरोबर. आणि मार्टिन लुथरच्या वडिलांनी त्याला त्या शाळेत टाकलं, मोनेस्ट्रीमध्ये टाकलं. आणि याची इच्छा होती खूप. ह्याला असं वाटायचं की मी पण लॅटिन शिकणार, मी पण लोकांना देवाचं वचन सांगणार. आणि मग त्याला त्या शाळेमध्ये त्यांनी टाकलं. मग ते टाकल्यानंतर तो एका सैतानाला घाबरायचा. त्याला रात्र झाली की एक सैतान त्याच्याकडे यायचा आणि त्याला म्हणायचं हे करू नको, हे तू करू नको. आणि तो घाबरून ओरडायचा. पण त्यांनी ठरवलं होतं मला किती जरी भीती वाटली तरी मी घरी परत जाणार नाही. आणि शेवटी काय झालं, तो मोठा झाल्यानंतर त्याने ते ग्रीक आणि लॅटिन आणि हिब्रू या तिन्ही भाषा शिकला. आणि तिन्ही भाषेत त्याने ते बायबल वाचले. आणि तेव्हा त्याच्या मनामध्ये एक विचार आला की मी जाणार आणि सगळ्यात मोठा जो पोप आहे इटलीमध्ये, व्हॅटिकन सिटीमध्ये आहे, मी त्याला जाऊन भेटणार. मग तो व्हॅटिकन सिटीकडे जाण्याकरता त्यांनी परमिशन घेतली आणि तो पायी निघाला. 14व्या शतकाच्या शेवटी, 15व्या शतकाच्या थोडस सुरुवातीला पायी तो जर्मनीमधून, विटनबर्ग मधून व्हॅटिकन सिटी पर्यंत गेला. आणि ह्याच विचाराने गेला की मला त्या ठिकाणी गेल्यानंतर देवाचं वचन पाहायला मिळणार आहे, मला देवाचं कौतुक करता येईल, मला देवाची उपस्थिती तिथे पाहता येईल. म्हणून तो पायी गेला. भरपूर लोक त्याच्यासाठी होते. तिथे गेल्यानंतर त्याने जे पाहिलं तो पुस्तकात लिहून ठेवतो की तो खूप निराश झाला. आणि त्या निराशेनंतर तो परत आला. आणि त्याने का तो निराश झाला मी ते सांगणार नाही या ठिकाणी. पण तो परत आला आणि त्याने येऊन त्याच्या मित्रांना सांगितलं की तुम्ही पण जाऊ नका. कधी कधी आपल्याला असं वाटतं की त्या एका कुठल्या तरी चर्चला गेलं पाहिजे. मी यांच्याविषयी खूप ऐकलं है ना, तिथं आत्मा उतरतो है ना, म्हणजे तिथं आत्म्याचा ढगच फाटतो वाटतं. आपल्याला वाटतं ना की त्या ठिकाणी मी गेलो तर तिथे एक कोणतरी प्रॉफिट आहे, तो माझ्याशी बोलेल, तो मला सांगेल काय पाहिजे ते. वाटतं ना आपल्याला. मग तुम्ही जाऊन बघा, जाऊ नका. पण जर तुम्ही गेला तर तुम्हाला कळेल की तिथे ढग वगैरे काही फाटत नाही. पण देव जितका शांततेमध्ये तुमच्या सगळ्या गरजा पुरवणारा परमेश्वर तुम्हाला तुमच्या कलिसियामध्ये, तुमच्या चर्चमध्ये जितका प्रेमाने तुमच्याशी तो बोलतो, तितक्या प्रेमाने तो तुम्हाला असं वाटतं ना की त्या ठिकाणी बोलेल, तो बोलत नाही. आणि तीच परिस्थिती मार्टिन लुथरची झाली. तो परत आला आणि त्याने सांगितलं की हे जे चर्च आहे, हे चर्च चुकीच्या मार्गावरती आहे. दॅट वॉज अ रोमन कॅथलिक चर्च. आणि मग त्यांनी 95 गोष्टी त्या चर्चच्या चुकींविषयी त्याच्या चर्चच्या लोकांना, त्याच्या मित्रांना सांगायला सुरुवात केली. एक मित्र म्हटला, अरे बाबा तू यांच्या शाळेत आहेस, रोमन कॅथलिकच्या शाळेत आहेस तू. आणि जर तू त्यांना सांगितलं की या 95 गोष्टी त्यांनी चुकीचे केलेल्या आहेत, ते तुला मारून टाकतील. कारण जर कोणी दुसऱ्या व्यक्तीने लॅटिन बायबल जर वाचलं तर त्याला ते जाळून टाकत होते, अत्याचार करत होते. कारण आता ही जी देवाची वाणी, देवाचं वचन हे ठेकेदारांच्या हातात आलं होतं त्यावेळी.
1517 मध्ये सकाळ झाली. मार्टिन लुथरनी काय केलं? मार्टिन लुथरनी सगळे 95 गोष्टी ज्या चुकीच्या आहेत चर्चच्या एका कागदावरती लिहिल्या आणि जाऊन चर्चच्या दाराला ठोकल्या, खिळा लावला. आणि त्यानंतर प्रोटेस्टंट हा धर्म, प्रोटेस्टंटचा पंथ सुरू झाला. विरोध करणारे, देवाच्या वचनाला विरोध करणारे, आमचा विरोध करणारे म्हणजे ते तुम्ही आणि आम्ही, प्रोटेस्टंट झालो. ही मला गोष्ट तुम्हाला सांगायचं कारण हे की ज्यावेळी हे सगळं होत होतं तेव्हा भारतात काय होत होतं. त्यावेळी मार्टिन लुथरनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. मग त्याने नवीन करार, जुना करार ह्या जर्मन भाषेत ट्रान्सलेट केला. त्यानंतर एका राजाने परमिशन दिली, किंग जेम्स नाव आहे त्याचं. मग ते इंग्लिशमध्ये बायबल झालं. मग ते इंग्लिशचं बायबल घेऊन एक जण भारतात आला, विलियम कॅरी. मग त्या विलियम कॅरीने मराठीत बायबल केलं, तमिळमध्ये केलं, तेलुगूमध्ये केलं. म्हणजे ही जी सुरुवात 1517 मध्ये झाली देवाच्या वचनाकडे लोकांना वळवण्याची, त्या सुरुवातीमुळे आज आपण इथं आहोत. आपलं जे पंडित रमाबाईंचं बायबल आहे, त्याही अगोदर जे PSIचं बायबल आहे मराठी, ही सगळी बायबलची सुरुवात ह्या कारणामुळे झाली की त्या चर्चने त्यांना परवानगी दिली नाही म्हणून ते त्यातनं बाहेर आले आणि त्या लोकांनी हे केलं. त्यावेळी भारतात काय चाललं होतं? त्यानंतर 100 वर्षांमध्ये 16व्या शतकामध्ये म्हणजे 16 आणि 17व्या शतकामध्ये एक महान पुरुष इथे पण जन्मला आणि हिंदू होता. काय त्याचं नाव? शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. ऐकले की तुम्ही? मी लहान असताना एक पिक्चर पाहिलं, मराठी पिक्चर होता तो शिवाजी महाराजांवरती आणि ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर आहे तो. आता एक नागराज मंजुळे बनवणार आहेत शिवाजी महाराजांवरती एक पिक्चर. पण त्या पिक्चर मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की रामदास स्वामी बोलतात आणि त्यांच्या संगती एक झगा घालून मिशनरी पण उभा दाखवलाय त्या पिक्चर मध्ये. आणि आता तो सापडत नाही. मी खूप प्रयत्न केला शोधण्याचा, पण इंटरनेटवर तो सापडत नाही. जर कोणाला सापडला तर ती क्लिप मलाही पाठवा. शिवाजी महाराजांच्या काळात देखील देवाच्या लोकांनी या ठिकाणी कार्य केले. म्हणूनच तर पुण्यात त्यांच्याच नातेवाईकांनी एवढं मोठं चर्च उघडून दिलं. आपल्या लोकांच्या वागणुकीला फार किंमत होती आणि जेव्हा त्या लोकांच्या वागणुकीत किंमत, त्यांच्या वागणुकीमध्ये घाणेरडे स्वभाव, त्यांच्या वागणुकीमध्ये ख्रिस्तासारखं जीवन दिसत नाही, तेव्हा मग चर्चवरती लोक उंगली उठाते हैं, उनकी तरफ वो बुरी नजर से देखते हैं. आणि म्हणून आपण आपला वारसा विसरला नाही पाहिजे. आपण आपला वारसा जर विसरलो तर मग आपण कोण आहे हे सांगणं देखील आपल्याला कठीण होईल लोकांना. म्हणून आपण कसं जगायचं त्याच्या 3 गोष्टी मी स्तोत्रसंहितेच्या पहिल्या अध्यायातून तुमच्याशी बोलणार आहे आणि मग त्यानंतर आपण हा संदेश थांबवणार आहोत. पहिलं, ब्लेसेड इज द मॅन दॅट वॉकेथ नॉट इन द काउन्सिल ऑफ द अनगॉडली. तुम्ही कसे चालता, तुम्ही कसे चालता ह्याच्यावरती तुमचं ख्रिस्ती जीवन दिसून येतं. ख्रिस्ती जीवन दाखवण्याकरता तुमची चाल गरजेची आहे. तुम्ही कशा प्रकारे चालता हे गरजेचं आहे. आणि कशा प्रकारे तर चालत नाही. ब्लेसेड इज द मॅन दॅट वॉकेथ नॉट इन द काउन्सिल ऑफ द अनगॉडली. दुष्टांच्या संमतीने तो चालत नाही. मी चर्चला जातो, अन्य भाषेमध्ये बोलतो, देवाच्या वचनात मला रमण्याची खूप इच्छा आहे, परंतु त्यानंतर मी कुठं चालतो, मी त्यानंतर कसा चालतो, कुणाच्या विचाराने मी चालतो, हे फार गरजेचं आहे. प्रत्येक जण नवीन वर्षाचा काहीतरी जर तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर आज एक निर्णय घ्या की मी चुकीच्या लोकांच्या सल्ल्याने चालणार नाही. बोला माझ्या पाठीमागे, मी चुकीच्या लोकांच्या सल्ल्याने चालणार नाही. ही माझी पहिली प्रतिज्ञा देवाला. कारण त्याने आपल्याला फार सांभाळून ठेवलेलं आहे. काय करतो आपण स्वतःच लाथ मारतो देवाला. त्याने आपल्याला खूप सुरक्षित ठेवलेलं आहे, पण आपणच त्याच्याकडे पाठ फिरवतो.
म्हणून जो मनुष्य दुष्टांच्या संमतीने चालत नाही त्याच्यावरती देवाची नजर आहे, तो आशीर्वादित आहे. मग आपल्याला त्या डोळे उघडावे लागणार आहेत. मी कसा चालतो, मला कोण काय सांगतं, तुझं कोण डोकं भरतं. घरात भांडणं होतात का तुमच्या? नाही होत ना, सगळे धार्मिक आहेत ना, कुणाच्याच घरात होत नाहीत ना भांडणं. जर झालं एखादं भांडण तर ते रेकॉर्ड करा आणि बघा, त्यात एक शब्द तुम्हाला आठवेल, पाहायला मिळेल. ह्याचं डोकं भरतात ते लोक, म्हणून असा वागतो. ऐकले का शब्द तुम्ही? का वागतो असा? कारण ह्याचं कुणीतरी डोकं, म्हणजे हा दुसऱ्यांच्या काउन्सिलने चालतो, तो देवाच्या वचनाने चालत नाही. आपण एकमेकासाठी प्रार्थना करू की देवाने एकमेकाला आपल्याला देवाच्या सल्ल्याने चालणारे लोक त्याने आपल्याला बनवावं. जर त्या प्रभूने दिलेली साक्ष घेऊन चालण्याची, पुढे चालण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला कोण सल्ला देतं, तुमचं कोण डोकं भरतं, तर तो केवळ देवच असावा, देवाचं वचनच असावं. बघा माझ्या प्रभू येशूकडे, त्याने जर ठरवलं असतं तर पत्र त्याला काय बोलतो की प्रभूजी काय करा, स्वर्गातून आग येऊ द्या आणि या लोकांना तुम्ही भस्म करा. केलं का त्यांनी ते? त्याला सांगितलं, पेत्रा, सैताना, मी तू माझं डोकं भरू शकत नाही. आय एम गॉड, आय एम कनेक्टेड टू हिम, आय एम हिम. आणि ज्या वेळी तुमचं लोक डोकं भरतील, तुम्हाला काहीतरी गोष्टी सांगतील त्यांच्याविषयी, दुसऱ्यांच्या विषयी, तिसऱ्यांच्या विषयी, त्यावेळी तुमचं मन कसं पाहिजे? अथांग सागरासारखं शांत मन पाहिजे. ऐकून घ्या. पण जेव्हा तुम्ही कार्य कराल, जेव्हा तुम्ही चालाल, तेव्हा तुम्ही देवाच्याच काउन्सिलने चाला. लेट गॉड लीड यू. परमेश्वर की आत्मा के द्वारा आप चले, क्योंकि आप आशीषित हो. आणि जेव्हा तुम्ही ते कराल तर तुमची चाल लोक बघतील आणि मग कळेल की रे हा आता आपल्यासारखा चालत नाही, हा जसं देवाला वागतं तसाच हा चालतो. बऱ्याच वेळा काय होतं, आपले बरेचसे निर्णय लोक ह्यानी हे बोललं त्याने ते बोललं म्हणून आपण तसं चालायला लागतो. अहो शाळेत जर तुम्ही असाल ना लहानपणी, तर तू असा का रे चालतो, तर पोरं बोलते हा असा चालतो. मग घरी येऊन हा विचारतो, आई मी कसा चालतो? मुलं बोलतायत म्हणून मी माझी चाल बदलतो. मोठं झाल्यानंतर पण तेच असतं. माझा एक मित्र तुम्हाला सांगत होता की त्याने त्याच्या मुलाला त्याची इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर सांगितलं की बाबा तू जा, आता इथं नको राहू, जा मुंबईला काम करायला. मग मला भेटला तो, म्हटलं मुलगा कुठे? म्हणे खूप चांगला शिकला, पण मी त्याला मुंबईला पाठवलं, रेल्वे धक्के खात रोज काम करतो. का रे बाबा? अरे लोक विचारतात काय करतो मुलगा, मुलगी नाही देणार कुणी, म्हणून सांगायला बरं वाटतं की आता तो काम करतो. लोकांनी ठरवलं आपण कसं वागायचं. इथून पुढे देवाला ठरवू द्या तुम्ही कसं वागायचं. हालेलुया. बोलने दो उनको जो बोलना है. मी माझ्या देवाच्या इच्छेने चालणार. याचा अर्थ असं नाही की मला वाईट नाही वाटणार, तुम्हाला वाईट नाही वाटणार. वाटू दे वाईट थोडस, त्याने आपल्यासाठी पटके खाल्ले ना. दुसरी गोष्ट पुढे असं लिहिलेलं आहे, नॉर सिटेड इन द सीट ऑफ द स्कॉर्नफुल. हे जे शेवटचं तिसरं आहे तो कसा बसत नाही. आणि त्या अगोदर स्टँडेड नॉट इन द वे ऑफ सिनर, स्टँडेड नॉट इन द वे ऑफ सिनर. तो तसा चालतही नाही लोकांनी सांगितल्याप्रमाणे, आणि तो त्यांच्या सांगण्याप्रमाणे उभाही राहत नाही. कसा आहे माणूस हा? देवाला आवडणारा मनुष्य, तो केवळ देव जसं त्याला वाटेल तसाच तो उभा राहतो. जे लोक त्याला सांगतील तसा तो उभा राहत नाही. उभा राहायचा मतलब, त्याचा अर्थ असा आहे, ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं घर विकत घ्याल तिथे तुम्ही उभे आहात. तुम्ही जीवनात कुठे उभे आहात? जिथे तुम्ही घर घेतलेलं आहे. मग तुमचं घर कुठे आहे? श्रीमंत लोकांना मगरपट्टा, गेटेड कम्युनिटी. पुण्यात लोकांना मगरपट्टा आवडतो है ना. मालाबार हिल मुंबईमध्ये, नगरमध्ये आहे का तसलं काही मगरपट्टा वगैरे? श्रीमंत लोकांचे घर बरं आहे बाबा. आपण कुठे राहतो याच्यावरती लोक आपल्याला जज करतात. तुम्ही कुठे उभे आयुष्यात, तुम्ही कुठे उभे.
आम्ही हे केलं तिथं उभे आहेत आम्ही. हे सगळं लबाड गोष्टी आहेत. या सगळ्या तुम्ही जर प्रभू संगती उभे नाही तर तुम्ही कुठेही राहा, मगरपट्ट्यात करोड रुपयाचं घर घेऊन राहा, काहीच फायदा नाही. मी एखाद्या लहान झोपडीत बरा है ना, कोणावरी ना बोजा या झोपडीत माझ्या, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. हा आनंद बहिणाबाई चौधरींना कुठून मिळाला असणार आहे? त्यांना कळलं की जी झकपक आहे ना दुनियेची, मी तिथं उभं राहिलो तर मला लोक खूप मोठं म्हणतील, मग मी ते करणार. अशा पद्धतीने चालणारे लोक शेवटपर्यंत घाईतच असतात. त्यांना हेच कळत नाही की ते कुठे उभे आहेत. आणि मग त्यांच्याविषयी जे म्हणतो, हे कुठे उभे आहेत? ते सगळे हे पापी लोकांमध्ये उभे आहेत. आणि जो देवाचा भक्त आहे तो त्यांच्यामध्ये उभा राहत नाही. म्हणजे त्यांच्याकडे कुठलंच काही घेऊन तो तिथे इस्टॅब्लिश होत नाही, तो त्यांच्यातून निघून जातो. आणि जर त्यांनी त्या ख्रिस्ताचं वचन ऐकलं नाही तर तो जाताना त्याच्या बुटाची धूळ देखील झटकून निघून जातो. म्हणून दुसरी गोष्ट, तुम्ही कुठं आहात त्याच्यावरती तुम्ही निराश होऊ नका. तुमचं घर गळतंय का हो? पत्रे तुटलेत का? पार्किंगला जागा नाही का? रंग दिला नाही ना या क्रिसमसला घराला? हालेलुया. शांती असू द्या मनामध्ये, काळजीच करू नका. कारण तुम्ही कुठं उभे आहात ह्याच्यावरती तुमचं ख्रिस्ती जीवन अवलंबून नाहीये. देवामध्ये तुम्ही किती स्तंभ करून उभे, किती भक्कम उभे आहात, त्याच्यावरती तुमच्या ख्रिस्ती जीवनाचं सगळं भार पेललेलं आहे. आणि त्याची साक्ष बाहेर निघणार आहे. आणि त्या साक्षी करता आपण तयार असलं पाहिजे. त्या जीवनाची तयारी आपण केली पाहिजे. आणि आपण समाजात जेव्हा उभं राहतो तेव्हा आपण पैशा आणखीने एज्युकेशनने उभं राहत नाही, आपण आपल्या साक्षीमुळे उभं राहतो. जेव्हा एखादं परिवार तुटलं जातं, त्या परिवाराची साक्ष ठीक नसते. आणि त्यातला एक जण जेव्हा देवाला जीवन देतो, एक तरुण मुलगा किंवा तरुण मुलगी, तर तुम्हाला असं वाटतं का की देव त्यांना उचलणार नाही कारण त्या परिवाराची साक्ष ठीक नाहीये? तुम्हाला असं वाटतं का की ह्या घराचं कधी तारणच होणार नाही, त्यात एकाचं तारण झालं? असं जर वाटत असेल तर मग लक्ष द्या या वचनाकडे. देव सांगतो की तुम्ही जिथे उभा आहात, जर तुम्हाला देवाने त्या ठिकाणी उभं केलेलं असेल तर तुम्हाला त्यातून बाहेर काढणार, तो तुमची काळजी घेणार. आणि मग शेवटी तो पुन्हा सांगती बसत नाही. ही डझंट सिट विथ द स्कॉर्नफुल. म्हणजे तो आपला वेळ देवाच्या कार्याच्या व्यतिरिक्त घालवतो. तो काय करतो? त्याची मनात चांगली हीच इच्छा असते की मी कुणाला कशा प्रकारे मी फार महान आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणार. आणि त्या ठिकाणी तो बसून असतो. आणि कुणी बसलं तर त्याच्या चार लोक त्याच्याकडेला बसतात. आपल्याकडे खूप लोक आहेत, त्याचं ऐकतात. तो काय बोलतो ते सांगतो, तो ऐकतात. मी हे, मी तो, मी तसा. आणि मग तो सगळा वेळ त्यामध्ये घालवतो. परंतु देवाच्या लोकांना ती करण्याची गरज आहे का? मुळीच गरज नाही. जेव्हा तुम्ही कुठे बसाल तेव्हा तुम्ही कुणाच्या तरी काहीतरी चाहड्या केल्यानंतर तुम्ही मोठे व्हाल तर असं नसतं. ते उदाहरण सांगू द्या. तुम्ही फार चांगले त्यांच्यापेक्षा, मग झाली ना चूक. मग त्यांच्यापेक्षा बनायची गरजच नव्हती ना. तुम्हाला जर मला सांगायचंय की मी खूप छान आहे तर माझी तुलना तुम्ही दुसऱ्यांसाठी करू नका. माझी तुलना तुम्ही माझ्या ख्रिस्तासाठी करा की बघ तो प्रभू आणि तसा वाघ, मला आवडेल ते. पण तुम्ही खूप छान त्यांच्यापेक्षा. आणि हे ते लोक आहेत तिसरे स्तोत्र संहितेमध्ये दिसणारे की कसे बसतात ते तिथं बसून दुसऱ्यांना सांगतात की तिसऱ्यांपेक्षा ते दुसरे कसे चांगले. आणि ह्यात कुणी अडकवले आपल्या सगळ्यांना? शैतानाने अडकवले. त्या शैतानाचे बंधन आज आपण तोडले पाहिजे. जो आपल्याला अशा गोष्टींमध्ये अडकवतो ते बंधन आपण तोडले पाहिजे. ते तोडण्याकरता आज आपण देवाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. तो तोडणार. आणि ते बंधन जेव्हा तुटतात तेव्हा तो एक आनंद, जो शांती, ज्याला तारणाचा आनंद म्हणतात, जॉय ऑफ साल्वेशन, इट विल फिल युअर हार्ट. तो तारणाचा आनंद तुमच्या जीवनामध्ये येईल. आता तुम्हाला फक्त तुमच्या प्रामाणिकपणाचा अभिमान असेल
तुम्ही किती लबाड्या करता त्याचा तुम्हाला वीट येईल आणि देअरफॉर यू विल बी ब्लेस्ड, यू विल बी ब्लेस्ड. हे जे स्तोत्रसंहिता 1 आहे, अशा धन्य तो पुरुष आहे, त्या पुरुषाविषयी आहे. आणि तो पुरुष कोण आहे? आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. पण तिच्या 6 वचनं जर वाचली तर तुम्हाला कळेल की अशा प्रकारचा पुरुष शोधूनच सापडणार नाही. मग मी कसं काय तसा पुरुष बनू? मी कसं काय त्या प्रकारचा पुरुष बनू शकतो? जर सगळं स्तोत्रसंहिता 1 त्या पुरुषाविषयी बोलतो, तो पुरुष प्रभू येशू ख्रिस्त एकटाच आहे, तर मी त्याच्यासारखं कसं काय बनणार? मग त्यासाठीच तो या धर्तीवरती आला. आणि जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे जितक्यांनी त्याच्या अभिमानाने त्याचा अभिमान बाळगला, त्याच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद बाळगला, जितक्यांनी स्वतःचं अस्तित्व त्या ख्रिस्तामध्ये पाहिलं, जितक्यांना त्या ख्रिस्ताने स्वीकारलं, तितक्यांना त्याने त्याचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे. बिकॉज ऑफ क्राइस्ट, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आणि त्याच्यामुळे आपण हा व्यक्ती बनू शकतो की जो दुष्टांच्या युक्तीने चालत नाही, दुर्जनांच्या संगती बसत नाही, आणि त्या जे स्कॉर्नर्स उनके बीच में वो खड़ा नहीं. आपल्याला शक्ती देणारा परमेश्वर, आपल्याला त्या शक्ती घेऊन चालणारा परमेश्वर, आणि त्याच्यासाठी तो महान कार्यकर्ता आपल्याला घेऊन चालत असताना शक्ती देणारा, सगळ्या गोष्टी पुरून देणारा तो परमेश्वर आपल्यासाठी आहे. या ठिकाणी संपवणार आहे माझी हे जो परमेश्वराने दिलेली वचनं तुमच्या पुढे टाकण्याची समाप्ती करतो. पण त्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट परत एकदा रिमाइंड करावीशी वाटते. घाबरू नका. आपल्या देशाची परिस्थिती अशी तशी, आपल्या विरोधांकडे जास्त पैसे, घाबरू नका. पण अशा ठिकाणी उभे राहा ज्या ठिकाणी देवाचे लोक आहेत. अशा ठिकाणी जाऊन बसा 2-2 तास ज्या ठिकाणी देवाचं वचन सांगितलं जातं. आणि अशा ठिकाणून चालत जा जिथं तुमची गरज आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला जाताना लोक म्हणतील यांच्याकडे पाहिलं तर आम्हाला ख्रिस्त दिसतो. सकाळची वेळ होती आणि टांग्यात बसून साधू सुंदर सिंग लखनौच्या रेल्वे स्टेशनवरून बाहेर चालले होते. त्या टांग्यात बसताना टांगावाला विचारतो की साहब आपको जाना कहाँ पर है? तर ते त्याला उत्तरच देत नाही. टांग्यात जाऊन बसलेत ऑलरेडी. ते त्याला फक्त म्हणतात चलो. तो टांग्यावाला त्यांच्याकडे बघतो. साधू सारखा वेश आहे, अतिशय शांत माणूस आहे, रेल्वेतून उतरलाय. जिथं थांब म्हणेल तिथे थांबू. लखनौ कोई बडी बात नाही आहे, छोटासा शहर आहे. तो जातात. त्या टांग्यावाल्याला राहवतच नाही. तो त्यांना विचारतो कोण हो भाई, तुम जाना कहाँ पर है? तो त्यांना म्हणतात की मी जर तुला सांगितलं तर तुला ते पटणार नाही, पण तू आता 2 वेळा विचारलं म्हणून मी तुला सांगतो की देव मला म्हटला तू लखनौला जा म्हणून मी रेल्वेत बसलो. जेव्हा रेल्वे लखनौमध्ये आली तेव्हा देव म्हणाला उतर आणि टांग्यात बस, म्हणून मी टांग्यात बसलो. मलाही माहित नाही आता देव कुठं म्हणेल तू थांब. जेव्हा मला देव म्हणेल थांब तेव्हा मी थांबणार. तो टांग्यावाला घाबरला. म्हटलं जर देव तुला बोलला नाही थांब, ते टांगा असाच चालत राहील म्हणजे कानपूर पर्यंत. नाही नाही, थांब 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 म्हणे तू थांब. आणि उतरताना त्याला सांगितलं की बाबा मला देवाने काही पैसे दिलेले नाही, मला फक्त सांगितलं होतं रेल्वेत बस म्हणून मी रेल्वेत बसलो. एका दुसऱ्याच माणसाने मला तिकिटाचे पैसे दिले. टांग्यात बसलो तेव्हा मला माहिती नव्हतं कोण पैसे देईल, पण देव म्हटला बस टांग्यात, तर मी तुला थांबवलं आणि बसलो. आता तुला पैसे कुठून देऊ मला माहित नाही. तो टांग्यातून उतरला. म्हणजे तुम्ही इथे का उतरला? म्हणजे देवाचा आत्मा मला सांगतो की समोरच्या दाराला जाऊन कडीवरती खटखट कर. म्हटलं बघतोच आता काय चाललाय हा प्रकार सगळं. टांगेवाल्याला थोडा राग पण आला असणार. साधू सुंदर सिंग जातात, ते दाराची कडी वाजवतात आणि एक लहान मुलगी म्हणजे 10-12 वर्षाची मुलगी एक दार उघडते आतमध्ये आणि ते समोर उभे आहेत. त्यांच्या मागे टांगेवाला उभा आहे आणि ती बघते, ओरडते आनंदाने आणि पळत पळत परत घरात जाते.
आणि सांगते तिच्या आई वडिलांना की या लवकर, प्रभू येशू ख्रिस्त दानामध्ये उभे आहे. टांगेवाला ऐकतो ते, आणि टांगेवाला ख्रिश्चन झाला. त्यांनी पुस्तकं लिहिली. लखनौच्या सगळ्यात प्रसिद्ध देवाचा सेवक तो झाला. त्यांचं चालणं, जिथे त्यांनी बसायला पाहिजे तिथं त्यांचं बसणं, आणि ज्या लोकांच्या मताने चालणं, हे सगळं ख्रिस्तासारखं होतं. आणि तशा प्रकारचे लोक आपण जेव्हा बनतो की तुम्ही कसे चालता, तुम्ही कुठे उभा राहता आणि तुम्ही कुठे बसता, हे जर त्या ख्रिस्तासारखं असेल तर तुमच्या सगळ्या गरजा पुरवल्या जातील. हालेलुया. गरजा आहेत, त्याच्यासारखं वागा, त्या पुरवल्या जातील. आइए हम खड़े हो जाएंगे और परमेश्वर से मांगेंगे. थैंक यू लॉर्ड. प्रिय प्रभू येशू, ज्या प्रकारे तू चालला प्रभू, त्या प्रकारे आम्हाला चालू दे. आमच्या सर्व गरजा माझ्या देवा तू तुझ्या हातामध्ये घे. या ठिकाणी तुझे बसलेले दास, तुझी लेकरं प्रभू, देवाला तुला ओळखणारी लोक, आज जर त्यांच्यामध्ये कुठल्या गरजा असतील, समस्या असतील, जर त्यांच्यामध्ये अशा काही गोष्टी असतील, देवा तो होऊ दे. तुझ्या पवित्र हाताने तू त्या सर्व गोष्टींची काळजी घे. तुझा पवित्र आत्म्याचा अभिषेक तू यांना दे, आणि यांच्या चेहऱ्यामध्ये तुझं स्वरूप तू प्रत्येकाला पाहायला दे प्रभू. देवा, तुझ्या तारणाचा आनंद तू त्यांना प्रत्येकाला दे, अशी मी प्रार्थना करतो. आणि नम्रपणे ही प्रार्थना तुझा पुत्र आमचा तारणारा प्रभू येशू याच्या द्वारे मागतो म्हणतोय. आमेन. काय वाजून आपण प्रभूला धन्यवाद देऊया. देव आपल्या प्रत्येकाच्या हृदयाशी बोललेला आहे. आमेन.